पुढे बघूया आपण. बघा हा एक चार्ट अतिशय महत्त्वाचा आहे. माहिती अधिकार अर्ज प्राप्त झाल्यावर उपलब्धता तपासणे आणि कार्यवाहीचे टप्पे जे काय आहेत ते बघा. PIO कडे माहिती उपलब्ध असल्यास आणि PIO कडे उपलब्ध नसल्यास, या ठिकाणी बघा PIO म्हणजे काय, पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर म्हणजे जनमाहिती अधिकारी. ओके, तर पहिले सुरुवातीला आपण काय बघूया की माहिती उपलब्ध असल्यास त्यांनी काय करायचं आहे. तर बघा माहिती उपलब्ध असेल तर देण्यायोग्य आहे का आणि देण्यायोग्य नाही का हे चेक करायचं पहिलं. त्याच्यानंतर देण्यायोग्य असेल तर शुल्क ठरवायचं, किती रुपये शुल्क होते त्याचं, आणि अर्जाला कळवून टाकायचं. बघा शुल्क कळवा आणि शुल्क भरल्यास माहिती द्या, आणि देण्यायोग्य नसेल तर माहिती नाकारा. तुम्हाला 8 आणि 9 कलम मी सांगितलं मगाशी, 8 आणि 9 मधील कोणत्या तरतुदीनुसार आपण माहिती अर्ज नाकारतोय हे सुद्धा मेन्शन करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरं बघा, PIO कडे उपलब्ध नसल्यास म्हणजे पब्लिक इन्फॉर्मेशनकडे जनमाहिती अधिकाऱ्याकडे माहिती उपलब्ध नसल्यास काय करायचं आहे. एकतर त्यांनी बघायचं आहे प्राधिकरणातील इतर अधिकाऱ्याकडे, म्हणजे एक सेम प्राधिकरण, एक सेम शासकीय अधिकारी आहे, सेम शासकीय कार्यालय आहे, आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या एका विभागात जर माहिती उपलब्ध असेल तर ती काय करायची, पुढे पाठवायची त्यांनी पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसरकडं त्या. आणि परत त्यांनी मग तिथं गेल्याच्या नंतर सेम माहिती देण्यायोग्य आहे का, देण्यायोग्य न देण्यायोग्य आहे का, देण्यायोग्य आहे बघायचं आहे. देण्यायोग्य नसेल तर नाकारायची आहे, आणि देण्यायोग्य असेल तर ह्या स्टेप फॉलो करायचे. शुल्क ठरवा, शुल्क कळवा आणि माहिती द्या शुल्क भरल्यास. तर त्याच्यानंतर दुसरं, PIO कडे उपलब्ध नसल्यास पुढे इतर प्राधिकरणाकडे म्हणजे दुसऱ्या शासकीय डिपार्टमेंट कार्यालयाशी संबंधित असेल तर ती ट्रान्सफर करायची आहे. पहिल्या 5 दिवसामध्येच ट्रान्सफर करायचं आहे. माहितीचा अधिकार अर्ज आल्याच्या नंतर लगेचच. असा सगळा हा अतिशय महत्त्वाचा चार्ट आहे. तर हे टप्पे महत्त्वाचे आहेत, आणि ह्या प्रोसिजर त्या अधिकाऱ्याने फॉलो केलेले आहेत की नाही हे आपण कधी चेक करू शकतो, आपल्याला माहिती असतील तरच. सगळ्यात महत्त्वाचं काय, आपल्याला माहिती पाहिजे की आपण कशा अधिकाऱ्याने काय काम करायचं आहे. मग त्याच्यानंतर आपण त्याच्यावर चढ होऊ शकतो, तिथं गेल्याच्या नंतर आर्ग्युमेंट करू शकतो. आर्ग्युमेंटचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आर्ग्युमेंट म्हणजे काय, वादविवाद. म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे की करायलाच लागतं ते, त्याशिवाय हे ऐकणार नाही. पण ते कसं असलं पाहिजे, कायदेशीर असलं पाहिजे. कारण की आजकाल कायदे खूप स्ट्रॉंग केलेले आहेत. शासकीय अधिकाऱ्यांच्या साईडने बऱ्याचशा गोष्टी असतात, तिथं गेल्याच्या नंतर ते नागरिकांना ही करते. त्यामुळे आपला आर्ग्युमेंट, आपली वागणूक हे अभ्यासपूर्ण आणि कायदेशीर असली पाहिजे. बघा पुढे, या कलमान्वये जेव्हा अभिलेखाची किंवा त्याच्या भागाची माहिती मिळवून द्यायची असेल आणि जिला ती माहिती मिळवून द्यायची आहे अशी व्यक्ती ज्ञानेंद्रियांच्या दृष्टीने विकलांग असेल, त्या बाबतीत यथास्थिती केंद्रीय जनमाहिती अधिकारी किंवा राज्य जनमाहिती अधिकारी माहिती मिळवणे ज्या योग्य शक्य होईल असे सहाय्य देईल, तसेच पाहणी करण्यासाठी उचित असेल असेही सहाय्य देईल. या ठिकाणी बघा एखादा विकलांग वगैरेचा विषय असेल तर या ठिकाणी सुद्धा पूर्ण सहकार्य करायचं आहे. जनमाहिती अधिकारी यांनी, जनमाहिती अधिकारी सर्व सहकार्य करायचं. एखादा अर्ज देऊन द्यायचा विषय असेल किंवा कोणती माहिती पाहिजे, मग ही तुम्ही बघा आधी यातलं कुठली माहिती देऊ, असं सगळ्या गोष्टी करायची जी तरतूद केलेली आहे कलम 7 मधील हे जे पोटकलम 4 आहे त्याच्यामध्ये. बघा कलम 7 मधील पोटकलम 5 मध्ये मागितलेली माहिती जेव्हा छापील स्वरूपात किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक स्वरूपात द्यायची असेल त्या बाबतीत पोटकलम 6च्या तरतुदीच्या अधीन राहून अर्जदार विहित करण्यात येईल अशी फी प्रदान करील. फी प्रदान करणारच आहे. अन्वये विहित केलेली फी वाजवी असेल किंवा अशा कोणतीही फी ज्या व्यक्ती दारिद्र्यरेषेखालील आहेत असे समुचित शासनाकडून निर्धार करण्यात येईल अशा व्यक्तीकडून आकारण्यात येणार नाही. बघा कलम 6च्या पोटकलम 1 अन्वये, कलम 7ची पोटकलम 1 व 5 अन्वये विहित केलेली फी वाजवी असेल आणि अशी कोणती फी ज्या व्यक्ती दारिद्र्यरेषेखाली आहेत असे समुचित शासनाकडून निर्धारित करण्यात येईल अशा व्यक्तीकडून आकारण्यात येणार नाही. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पुढे बघा 6, पोटकलम 5 मध्ये काहीही अंतर्गत असली तरी सार्वजनिक प्राधिकरणाने पोटकलम 1 मध्ये विनिष्ट केलेल्या कालमर्यादेचे पालन करण्यात कसूर केली असेल तर माहिती मिळण्याची विनंती करणाऱ्या व्यक्तीस ती माहिती मोफत देण्यात येईल. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. या ठिकाणी माहिती मोफत मिळण्याचा अधिकार सुद्धा तुम्हाला आहे. तर कधी, पोटकलम 5 मध्ये काहीही अंतर्गत असली तरी सार्वजनिक प्राधिकरणाने पोटकलम 1 मध्ये विनिष्ट केलेल्या कालमर्यादेचे पालन करण्यात कसूर केली, म्हणजे कालमर्यादेचे पालन करण्यात कसूर केली, 30 दिवसामध्ये तुम्हाला माहिती मिळाली नाही तर ती माहिती तुम्हाला मोफत मिळण्याचा अधिकार आहे. या ठिकाणी हा मुद्दा स्पष्ट केलेला आहे. बरेचसे नागरिक म्हणतात की आम्ही मोफत मागितली होती, ते देत नाहीत मोफत. जा घेऊन हा कागद, जो माहिती अधिकाराचा हा नियमावली घेऊनच जा आणि त्याला दाखवा हा कलम, इथं काय लिहिलेलं आहे, मोफत मिळण्याचा अधिकार आहे. तू विहित कालावधीमध्ये माहिती दिलेली नाही,
मग 100% आम्हाला ती माहिती मोफतच पाहिजे. ओके. तर पुढे बघा 7वा विषय, पोटकलम 1 अन्वये कोणताही निर्णय घेण्यापूर्वी यथास्थिती केंद्रीय जनमाहिती अधिकारी किंवा राज्य जनमाहिती अधिकारी व त्रयस्थ पक्षाने कलम 11 अन्वये केलेल्या निवेदन विचारात. जेव्हा पोटकलम 1 अन्वयीय विनंतीचा अर्ज फेटाळण्यात आला असेल त्या बाबतीत यथास्थिती केंद्रीय जनमाहिती अधिकारी किंवा राज्य जनमाहिती अधिकारी माहिती मिळण्याची विनंती करणाऱ्या व्यक्तीस एक बघा काय असा विनंतीचा अर्ज फेटाळण्याची कारणे. एखादी माहिती जर नाकारायची असेल तर कारणं द्यायची आहेत, का फेटाळला, का नाकारला ते. त्यानंतर दुसरा, ज्या कालावधीत असा विनंती अर्ज फेटाळण्याच्या विरोधात अपील करता येईल तो कालावधी. म्हणजे कालावधी तुम्ही किती दिवसाच्या कालावधीमध्ये या अपिलाविरुद्ध या निर्णयाविरुद्ध तुम्ही कधी अपील करू शकता, तो कालावधी. म्हणजे काय, तर तुम्ही हा निर्णय मिळाल्याच्या नंतर 30 दिवसामध्ये अपील करू शकतो. पहिला अपील, प्रथम अपील किंवा दुसरा अपील. इथं पण हे करायचं आहे. अपीलीय प्राधिकरणाचे तपशील कळवीत. मित्रांनो, बऱ्याचशा प्रकरणांमध्ये अपीलीय प्राधिकरणाचे तपशीलच कळवत नाहीत आणि म्हणूनच मला बरेचशा कमेंटसुद्धा येतात की सर जनमाहिती अधिकारी कोण आहे. मग इथं त्याला ते सांगणं गरजेचं आहे तिथे जाऊन तुम्ही, की कायद्यामध्ये तरतूद करलेली असताना तुम्ही असं एवढा हलगर्जीपणा का करताय, एवढा दलिद्रीपणा का करताय. टाका ना त्याच्यामध्ये कोण आहे प्रथम अपील अधिकारी. एवढी हिंमत तुमची आहे, माहिती नाकारताय स्पष्टपणे, मग तुम्ही तो प्रथम अपील अधिकाऱ्याचा तपशील पण द्या, जेणेकरून आम्ही त्याला जाऊन तिकडं विचारू जे काय असेल ते. त्याच्यामुळे ह्या सुद्धा गोष्टी नागरिकांनी बोलणे गरजेचं आहे. कारण की आता आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी एवढं स्पष्टपणे तुमच्यासमोर का बोलते, कारण की कमेंट्सच्या पद्धतीने मला येत होत्या की सर नाही काय होत, किंवा माहिती तुम्ही या तरतुदी आहे ना अधिकाऱ्यांच्या तोंडावर मारल्या पाहिजेत, स्पष्ट सांगायचं झालं तर. म्हणूनच तुम्हाला सांगतो की हे कलम सगळ्यात महत्त्वाचे आहे, ते तुम्ही लक्षात घ्या. पुढे बघा, माहिती नाकारल्यास सुस्पष्ट आदेश. या ठिकाणी माहिती नाकारल्यास कशा पद्धतीचा आदेश असायला पाहिजे, तर हा दिलेला पहिला म्हणजे अभ्यासपूर्ण. अधिकाऱ्यांचा अभ्यास या कायद्यामध्ये खूप कमी आहे, ट्रेनिंगच झालेलं नाही त्यांना. मी जेव्हा कधी कधी म्हणतो की सर हे असं नाही आहे, तरतुदी अशा आहेत तशा आहेत, तर त्या म्हणतात नाही साहेब ते कधी आम्हाला ते झालंच नव्हतं, कधी सुरुवातीला झालं होतं, असं झालं होतं तसं कारणं देत बसतात. त्या आमची चूक नाही ना त्याच्यामध्ये, किंवा नागरिकांची चूक नाही आहे. ट्रेनिंग नसेल घ्या तुम्ही, ट्रेनिंग मागणी करा. पण माहिती अधिकार कायदा हा जनतेचा कायदा आहे. या संदर्भात शासकीय प्रशासन कोणतीही याच्यामध्ये तडजोड करायला किंवा याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायला तयार नाही, की काहीतरी चांगलं करूया म्हणजे जेणेकरून लोकांना माहिती मिळेल, असं कोणताही भाग नाही. स्वयंस्पष्ट विवेचन, थोडक्यात वस्तुस्थिती, विचारार्थ मुद्दे, कारणासहित कलमे व नियम. सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण द्यायचंच आहे पण त्याच्यामध्ये कलम आणि नियम टाकणं सुद्धा गरजेचं आहे. पद्धतशीर नियम आणि कलम टाकायचे, त्यानुसारच माहिती अर्ज नाकारायचा आहे, ढोबळ मनाने नाकारायचं नाही. पुढे बघा, पूर्वग्रह कमी करणारे विवेचन, न्याय व रास्तकारणे, ती देण्याची योग्य व अयोग्यता आणि माहितीची उपलब्धता किती आहे त्याच्यावर डिपेंड आहे माहिती आम्ही किती देऊ शकतो. तर पुढे बघा 9, सार्वजनिक प्राधिकरणाने साधन सामग्री या कामासाठी प्रमाणाबाहेर वळावे लागत नसल्यास किंवा वस्तुस्थित अभिलेख सुरक्षित ठेवण्याच्या किंवा जतन करण्याच्या दृष्टीने ते हानिकारक नसल्यास माहिती ज्या स्वरूपात मागण्यात आली असेल त्या स्वरूपात ती सर्वसाधारणपणे पुरवण्यात येईल. या ठिकाणी बघा पुढे बघा, व्यापक प्रमाणात माहिती मागितली म्हणून माहिती अधिकार अर्ज नाकारता येत नाही. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की बरेचसे जे नागरिक माहिती अधिकार अर्ज करतात याच्यामध्ये प्रामुख्याने ग्रामपंचायतीमध्ये जेव्हा विकास कामांची सद्यस्थिती म्हणजे विकास कामांवर झालेला खर्च, या कामावर किती खर्च झाला, त्या कामावर किती खर्च झाला, त्यांची डिटेल्स मला माहिती मिळावी, अशा प्रकारची जेव्हा माहिती नागरिक मागतात त्यावेळेला व्यापक प्रमाणात माहिती मागितली म्हणून जनमाहिती अधिकारी काय करतात तर अर्ज नाकारून टाकतात की नाही आम्ही माहिती देऊ शकत नाही, खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही माहिती मागितलेली असं तसं टॅपरा लावून देऊन टाकतात अर्जाला उत्तर, आणि अर्जाला तिथं निराश करून टाकतात. अर्जदार पण सर नाही आता काय झालं खपला तिथं विषय त्याचा, पण तो पण शांत बसून जातो. पण ही तरतूद त्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की व्यापक प्रमाणात माहिती मागितली म्हणून माहिती नाकारणे कायदेशीर नाही. तर यामध्ये बघा, केवळ मोठ्या प्रमाणामध्ये माहिती मागितली व ती तयार करण्यासाठी सार्वजनिक प्राधिकरणाची साधनसामग्री प्रमाणाबाहेर वळावे लागते, हे माहिती नाकारण्याचे कारण होऊ शकत नाही. की याच्यामध्ये ते सांगत असतील की नाही की मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला सगळं ती माहिती हे करायला तयार करायला आम्हाला सगळे स्टाफ सगळा एकत्र यायला लागतोय आणि आमची बाकीची कामं राहत आहेत. कारणं द्यायची नाहीत, तुम्ही मागून घ्या. हे पैसे हे पगार तुम्हाला कोण देत आहे, जनताच देते आहे.
आणि जनतेला जर तुम्ही हाडतोड करत असाल तर ते चुकीचं आहे. काहीही करा तुम्ही, पण माहिती द्या. कायद्यामध्ये तरतूदच केलेली आहे तशी. व्यापक प्रमाणात मागितलेली माहिती काही वेळा देणे शक्य नसते. अशी माहिती नाकारण्यापेक्षा ती पाहण्याची व तपासण्याची संधी दिली तर नागरिकाचा माहितीचा अधिकार अबाधित राहू शकतो. पण हा अबाधित ठेवायचा नाही आहे कुणाला, शासकीय अधिकाऱ्यांना. तर या ठिकाणी बघा, तुम्ही जर मोठ्या प्रमाणात माहिती मागितली किंवा एखाद्या ग्रामपंचायतमध्ये तुम्ही विकास कामाची तुफान 2-3 वर्षाची माहिती मागितलेली आहे, याच्यामध्ये ग्रामसेवकाला सुद्धा कळलं नाही की काय सुचायचंच बंद झालं, कुठली माहिती याची काय करायची. मग अशा वेळेला तुम्ही सन्मानाने अर्जदाराला बोलवा, त्याला सगळे डॉक्युमेंट, तुम्हाला सर यातली कुठली कुठली माहिती पाहिजे ती बघा, मग त्यानुसार मी झेरॉक्स करून देतो. अशी वागणूक ही अधिकारीची कधी भेटतच नाही. मला कोणी असं कमेंटच करत नाही की सर छान, खूप झालं, गेलो, माहिती भेटली आणि असं असं अशा कमेंट यायला पाहिजेत मला, तर कुठेतरी थोडंसं समाधान वाटेल की काय ना काहीतरी होतंय बाबा. बघा, आणि एक दिवस ते नक्की होणार. या ठिकाणी ही जर थोडीशी किचकट आणि कॉम्प्लिकेटेड जी माझी कलमांची सिरीज सुरू झालेली आहे, जी थोडी कंटाळवाणी वाटते, ती जर तुम्ही बघितली तर 100% मानाने आणि सन्मानाने तुम्हाला माहिती अधिकार कायद्यामधील माहिती मिळेल. बघा, सुज्ञ नागरिक अशा अडचणी समजून घेतात व तपासणीनंतर आवश्यक तेवढ्याच माहितीची यादी करून मागवतात व ती देणे शक्यही असते. या ठिकाणी सुज्ञ नागरिक म्हणजे काय, या कायद्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी एकदम पद्धतशीर घेतलेल्या आहेत. म्हणजे सुज्ञ नागरिक काय विचार करतो, जो समजूतदार आहे, जो शिकले सवरलेला आहे, जो समजदार आहे, तो काय म्हणतो, ठीक आहे साहेब, येतो मी, चेक करायला येतो. म्हणजे याच्यामध्ये अर्जदाराचा पण फायदा असतो काय, तर विनाकारण पैसे द्यायला लागत नाही जास्त, उगाच भरमसाठ माहिती मागायची, ज्याच्यामध्ये झोल झपाटे तेवढीच माहिती घ्यायची, बाकीचं सोडून द्यायचा विषय. आणि म्हणूनच सुज्ञ नागरिक हे समजून घेतात. हा मुद्दा सुज्ञ नागरिकांच्या बरोबर लक्षात येतो की पद्धतशीर नियोजन लावू, व्यवस्थित पाहिजे ती माहिती घेऊ, असा विषय. बघा, प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने कायद्याअंतर्गत पुरवायच्या माहितीसाठी व टपाल खर्चासाठी प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच पुरेशी आर्थिक तरतूद केली पाहिजे. बघा, प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने कायद्याअंतर्गत पुरवायच्या माहितीसाठी, टपाल खर्चासाठी व प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच अशी पुरेशी आर्थिक तरतूद केलेली पाहिजे. तर या ठिकाणी एखादी माहिती स्वतःहून प्रसिद्ध करायची असेल, त्या संदर्भात काही बॅनर, फ्लेक्स वगैरे लावायचे असतील, काही करायचं असेल, तर तुम्ही सुरुवातीलाच वर्षाची तरतूद करा. तुम्ही नंतर बोंबा मारत फिराल की आमच्याकडं हा बॅनर लावायला पैसेच नाही, माहिती अधिकाराचा बोर्ड लावला यांच्याकडे पैसे नसतात, कुठून तरतूद करायची हे विचार करतात. टाका बजेटमध्ये, खर्चामध्ये, हे सगळं बाबी घ्या. आणि अजून तरी लेखी असं कोण म्हणू शकला नाही की माहिती अधिकाराचा बोर्ड लावायला पैसे नाहीत. या ठिकाणी तुम्ही बघाल तर कधी कधी शासकीय कार्यालयामध्ये इव्हेंट असतात, स्पोर्ट्स असतात, हे असतात, ते असतात, तुफान खर्च चाललेला असतो. आता आजकाल रंगरंगोटी आणि तुफान एकदम शासकीय कार्यालयामध्ये सण बिण साजरे होतात. या ठिकाणी त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी पैसे असतात, परंतु जनतेच्या माहितीसाठी एखादी छोटीशी चांगली गोष्ट प्रसिद्ध करायची, एकदा छोटासा बोर्ड लावायचा झाला तर ते पैसे त्यांच्याकडे नाही आहेत. हे सुद्धा बाब चुकीचे आहे की आर्थिक तरतूद नाही आहे, काय करायचं, कुठून खर्च करायचं कळत नाही, अशा उत्तराधिकाऱ्यांची असतात. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 7 ची डिटेल्समध्ये एकदम माहिती घेतलेली आहे. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.